प्रभु हनुमान जी की जयंती शुक्रवार को श्रद्धा भाव से मनाई गई। जयंती के उपलक्ष्य में कई जगहों पर भजन कीर्तन का आयोजन किया गया था, तो कई जगहों पर मूर्ति की प्राण प्रतिष्ठा की गई। उरन तालुका अंतर्गत पुनाड़े गांव में श्री महागणपति एवं प्रभु हनुमान जी की मूर्ति की प्राण प्रतिष्ठा की गई है, जिसके सामाजिक सभागृह का उद्घाटन पूर्व नगराध्यक्ष जय महात्रे के हाथों शुक्रवार को किया गया। इस सभागृह का निर्माण विधायक विवेक पाटिल की विधायक निधि से किया गया है। इस उद्घाटन अवसर पर पूर्व जेडपी सदस्य जीवन गावन सहित ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान पूर्व नगराध्यक्ष जय महात्रे ने ग्रामवासियों को संबोधित किया। गावाने एखादी गोष्ट मनावर घेतल्यावर काय करू शकतो त्याची प्रसिद्धी आपण प्रत्येक गावामध्ये बघत असतो। जो गाव एकत्र आला त्या गावाच्या कुठल्याही वास्तूचा, कुठल्याही मंदिराचा, कुठल्याही शाळेचा असू द्या, आणखी इतर काही काम असू दे, फक्त गाव एकत्र येणं गरजेचं आहे आणि ती कामं नेहमी पूर्ण होत असतात। आज पुण्यामध्ये सर्व मंडळी आपण गावकरी एकत्र येऊन हनुमान मंदिराचा जो निर्माण केलेला आहे, गावोगावी आपण जातो, प्रत्येक गावाच्या दैवत हा मंदिर असतो आणि प्रत्येक गावात चांगला मंदिर असणं ही स्वाभाविक प्रत्येक गावकऱ्याची अपेक्षा असते। पण जेवढपर्यंत गावकरी एकत्र येत नाही तोपर्यंत अशा वास्तू उभ्या राहतात। आपण एका वर्षामध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला, त्या पद्धतीने सर्व गावकऱ्यांना धन्यवाद देतो। विविध माध्यमातून आपण देणगी गोळा केली। शेवटी गाव थोडा तालुक्यापासून दूर असल्यामुळे इथं भौगोलिक परिस्थिती थोडी आर्थिक याच्यात कमी असल्यामुळे आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी जाऊन देणगी वगैरे वसूल करावी लागली। पण आपण म्हणजे जिथं न होता जिथं जमेल तिथं जाऊन आपण देणगी गोळा केली आणि हा एक भव्य वास्तू आपण इथं तयार केली। गावाच्या वैभवामध्ये एक अतिशय चांगली भर टाकलेली आहे आणि या समाज मंदिराचा माननीय आमदार पाटील यांच्या निधीतून 6.5 लाख रुपये देऊन तो समाज मंदिर आपण तिथं उभा केलेला आहे। त्याचं उद्घाटन झालेलं आहे असं मी प्रथम जाहीर करतो।